रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा शशिकांत. मग काय हो का, बाहेर आल्यानंतर विकास भाऊ भेटले कोणते, हे त्यांना भेटलो. त्यांना भेटून निघालो वापस कार्यक्रमाला. कारण की आज आपला कार्यक्रम म्हणजे जवळचाच होता, आपल्या श्रुताज म्हणला. म्हणजे आज आपला कार्यक्रम होता, म्हणजे ते आपल्या मामांचा कार्यक्रम होता. मग काय कार्यक्रमाला निघालो, श्रुताज म्हणला गाडीवरच निघालो आज. मग काय थोडं आभाळ पण आल्यानं दिसलं आज. कारण आभाळ आलं तर पाऊस येईल वाटलं. मग आलो श्रुताज गावामध्ये. गावामध्ये आल्यानंतर थोडंफार काम केलं. काम करून आलो वर कीर्तनाच्या जागी. मग तोपर्यंत महाराजांनी पंचपदी चालू केली होती. कारण पकवाजाला आपले बसले होते मित्र, म्हणजे सुशांत महाराज बेंबडे. ते पकवाजाला बसले होते. ठीक आहे म्हणलं, महाराज तुम्ही बसा म्हणलं, काय अडचण नाही. पण मी बसतो म्हणलं. मग काय महाराज बसले, अति सुंदर प्रकारे पकवाज वादन केले महाराजांनी. मग महाराजांचं पण आगमन झालं. महाराजांनी आल्यानंतर विना वगैरे घेतले. महाराज विना घेतल्यानंतर पंचपदी चालू केल्यानंतर तोपर्यंत मेघराजाचं आगमन झालंच की. मग मेघराजाचं आगमन चालू झालं तरी महाराज म्हणले, "येऊ द्या" म्हणले, "काय अडचण नाही" म्हणले, "आपण पावसात कीर्तन करू." मग काय महाराजांनी पावसातच कीर्तन सुरुवात केली. कंबर वगैरे महाराजांनी बांधले. अतिशय सुंदर प्रकारे महाराजांनी कीर्तन केले. कीर्तन केल्यानंतर मग काय आम्ही निघालो खाली. म्हणजे खाली आपल्याला जायचं होतं मार्केटला. मित्राच्या मेडिकलला. मग काय भयापाशी आल्यानंतर गोळ्या औषध घेतलं. मग औषध वगैरे घेऊन निघालो गावाकडे. गावाकडे आपल्याला जायचं होतं मित्राच्या गावाकडे, म्हणजे फुरशेवाडीला. मग काय फुरशेवाडीला गेलो. फुरशेवाडी मित्राच्या घरी थोडंफार नाश्ता केलो. नाश्ता करून गावात युजे तर आमचे हे भावंडे हो निघाले होते शॉपिंगला लातूरला. बघा भातचा आमचा कसा बघतो बघा ना. मग काय मी म्हणलं, ठीक आहे जावा तुम्ही. म्हणलं मी नाही येणार, तब्येत बरोबर नाही. म्हणलं भेटू द्या ना ब्लॉक.